श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही? आज आपण बनवूया गाजरचा हलवा. थंडीमध्ये गाजर खूपच मस्त येतात दाल असे. तर मी तर दर थंडीमध्ये गाजरचा हलवा बनवते. मुलांना आणि माझी फॅमिलीला खूप आवडतं. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने गाजरचा हलवा मी तुम्हाला बनवून दाखवते. बरेच जण कुकरमध्ये सुद्धा गाजरचा हलवा बनवतात, पण मी आपली कढाई असते त्याच्यामध्ये मी गाजरचा हलवा बनवते. तर आपण बघूया गाजरचा हलवा बनवायसाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहे. चला तर मंडळी आपण बघूया पुढे. 2 किलो गाजर घेतले आहे, मस्त लाल, आणि धुवून त्याला मस्त बारीक असे किसून घेतला आहे. तुम्ही बघू शकता आहे गाजर किती छान लाल आहेत. जेवढे गाजर लाल राहतील तेवढे मस्त अशा गाजरचा हलवा बनवून उठाव दिसेल त्याच्या गाजरच्या हलवाचा. तुम्ही बघू शकता आहे. आता आपण गाजरचा हलवा बनवायसाठी 2 किलो गाजरचा हलवा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण किती काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. मी इथं ड्रायफ्रूट घेतले आहे, काजू, बदाम. तुम्ही याच्यामध्ये पिस्ता, द्राक्ष पण घेऊ शकता आहे. मी काजू बदाम घेतले आहे. 2 चमची सारखं मी चोखं तूप घेतलं आहे. तुम्ही बघू शकता आहे. इलायची पावडर घेतला आहे. मी 2 वाटकी याच्यात दूध टाकणार आहे, पण तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी इथं 2 वाटीसारखी साखर घेतली आहे. चला तर मंडळी आपण बघूया गाजरचा हलवा कसा बनवायचा. बघू शकता मी कढाईमध्ये आज गाजरचा हलवा बनवते आहे. कढाई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चम्मच तूप घालते. तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मी आपण जे किसलेला गाजर आहे ते टाकूया. तुम्ही बघू शकता आहे. गॅस थोडा फास्ट करून आपण त्याला हलवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आहे. थोड्या वेळाने गाजरच्या हलवाला आपण हलवून घ्यायचं आहे. हलवायच्या याच्यासाठी का गाजरचा हलवा खालती चिपकून ना जाए त्याच्यासाठी. तुम्ही बघू शकता आहे. मी याच्यात 1.5 वाटीसारखं दूध टाकलं आहे आणि थोडी मलाई टाकली आहे. तुम्ही बघू शकता आहे. आणि दूध मी थोडं नॉर्मलच घेतलं आहे. गरम दूध टाकायचं नाही आहे आपल्याला. दूध टाकल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे. आता मी टाकते आहे इलायची पावडर. मी इकडे टाकते आहे अमूलचं मिल्क पावडर. तुम्ही बघू शकता आहे. तुम्ही मावा पण टाकू शकता, पण मावा अवेलेबल नसेल तर आपण मिल्क पावडरचा पण यूज करू शकतो गाजरच्या हलव्यामध्ये. त्याचा टेस्ट पण खूपच छान लागतो. तुम्ही बघू शकता आहे. मी इकडं 2 पॅकेट अमूलचं मिल्क पावडर टाकलं आहे. मस्त मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण मस्त असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. टाकल्यानंतर 2 वाटी साखर घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आहे. साखर टाकल्यानंतर मस्त असं 2 मिनिटं हलवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आहे गाजरच्या हलव्यामध्ये साखर मस्त अशी मेल्ट होऊन गेली आहे. आता आपण टाकूया ड्रायफ्रूट. त्याच्यासाठी पहिले आपण टाकू बारीक मस्त असे चॉप केले आहे मिनी बदाम. नंतर आपण टाकूया काजू.
2 मिनिटासाठी आपण मिक्स करून घेऊ. 2च मिनिटं ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपण गाजरच्या हलव्याला 2च मिनिटं राहू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आहे खूप छान दिसतो आहे गाजरचा हलवा, मस्त अशा लाल. टेस्टी गाजरचा हलवा तयार आहे. तुम्हाला जर हा गाजरचा हलवा आवडला असेल, दिसायला खूपच छान तुम्ही बघू शकता आहे. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू. बाय बाय.